भारत रत्न बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर जी के 135वीं जयंती के अवसर पर नवी मुंबई के कलांबोली शहर के आम्रपाली बुद्ध विहार में अनेक कार्यक्रम का आयोजन जीवन भाई गायकवाड़ के अध्यक्षता में किया गया। इसी कड़ी में 12 अप्रैल को महिला एवं बच्चों के लिए विभिन्न स्पर्धा का आयोजन किया गया और 13 अप्रैल को सुर निरागस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किया गया। वहीं 14 अप्रैल को डॉक्टर बालाजी सदारवते साहिब का व्याख्यान संपन्न हुआ। विविध स्पर्धा में सफल महिलाएं एवं बच्चों को प्रतीक चिन्ह देकर सम्मानित किया गया। इसी दिन भव्य रैली का आयोजन भी किया गया, जिसका जगह जगह स्वागत किया गया। सभी कार्यक्रम सफल बनाने के लिए सुभाष गायकवाड़, विनोद गायकवाड़, संजय गायकवाड़, डॉक्टर दिलीप पाटिल, संतोष जाधव, सुभाष खंडारे, दिनेश बोधनकर, विशाल जाधव, कमल डोलक्स और सुनीता मेश्राम समेत आदि लोगों की सहभागिता रही। इधर भारत रत्न बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर जयंती के अवसर पर सभी क्षेत्र में लोगों ने माल्यार्पण कर जयंती मनाई। इसी कड़ी में भव्य रैली निकाली गई। इस कार्यक्रम में पनवेल विधानसभा क्षेत्र के भारतीय जनता पार्टी के आमदार प्रशांत दादा ठाकुर, आमदार विक्रांत पाटिल भी पहुंचे और लोगों ने उनका स्वागत किया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे 35व्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या सोबतीनं भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या सर्व कर्तृत्वाला सलाम करतो। बाबासाहेबांनी आपल्या कर्तृत्वानं केवळ देशात नाही संपूर्ण जगभरामध्ये एक नवा आदर्श प्रस्थापित केला, आपल्या विद्वत्तेच्या आधारे केला आणि त्याच बरोबरीनं आपल्या उभ्या हयातीमध्ये त्या विद्वत्तेचा स्वतःच्या कारणाला कुठलाच उपयोग न करता त्याच्या झाला। बाबासाहेबांनी सातत्याने सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। म्हणजे नुसतं शिक्षण घेऊन थांबू नका, संघटित व्हा आणि केवळ संघटित होऊन थांबू नका, गरज पडेल त्या वेळेला संघर्ष करा। या मूल मंत्राच्या आधारे बाबासाहेबांनी आपल्या सर्वांनाच पुढच्या जीवनाची दिशा दिलेली आहे। आपल्या सगळ्यांच्या जीवनातला एक जोश आणि जल्लोषाचा दिवस आहे। संपूर्ण देशभरामध्ये आमच्या मायमाऊली, आमची युवा शक्ती, आमचे सगळेच नागरिक आज देशातल्या प्रत्येक चौकात, प्रत्येक गल्लीत, रस्त्यावरती आहेत। आणि कारणही तसं विशेष आहे की ज्या व्यक्तिमत्वाने आम्हाला लढायला शिकवलं, नुसतं लढायला नाही तर जीवन जगायला शिकवलं, त्या महानायकाची, महामानवाची अर्थात पूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आजची ही जयंती आहे। कुठल्याही सणापेक्षा आम्हाला ज्या दिवसाचं महत्व जास्त आहे, दसरा असेल, दिवाळी असेल, आमच्यासाठी महत्वाचे सण आहेतच। आम्ही खूप जोश आणि जल्लोषाने हे सण साजरे करतोच, पण हे सण आम्ही ज्यांच्यामुळे साजरे करू शकतो ते नाव म्हणजे पूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। आणि म्हणून ज्यांच्या पुण्याईमुळे आज खरं तर आम्ही ताठ मानेने जगू शकतो, ज्यांच्या ऋणातून आम्ही उतराई होऊच शकत नाही, असं नाव म्हणजे आमचे पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। कुठंतरी राजाच्याच मुलांनी राजा व्हावं, मंत्र्याच्याच मुलांनी मंत्री व्हावं, आमदार खासदारांचीच पोरं आमदार खासदार होतील, हा पायंडा या देशात पडला असता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते, त्यांचं पवित्र संविधान नसतं,
तर माझ्यासारखा सामान्य परिवारातला एखादा युवा कार्यकर्ता महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार होऊच शकला नसता.